पहिलं तर आयडेंटिफिकेशन ऑफ प्रॉब्लेम स्टेटमेंट, म्हणजे जे काय तुम्ही करणार आहात समोर त्याचा कोणाचा तरी काहीतरी त्याचा प्रॉब्लेम आहे जो तुम्ही सॉल्व्ह करताय, त्यामुळे ते अतिशय इम्पॉर्टंट आहे. दुसरं आहे की तुमचं जे सोल्युशन आहे ते पण तेवढं स्ट्रॉंग पाहिजे. बऱ्याचदा लोक काय करतात की आपण जसं उदाहरण देतो की स्क्वेअर होल आहे पण त्यांच्याकडे जे सोल्युशन आहे ते सर्कल आहे. त्यामुळे सर्क्युलर तुम्ही हे लावता येईल किंवा कुलूप वेगळंच आहे चावी वेगळीच आहे. त्याला आम्ही आमच्या बिझनेस टर्म मध्ये प्रॉडक्ट मार्केट फिट म्हणतो की प्रॉडक्ट भलतंच आहे आणि मार्केट भलतंच आहे आणि ते त्याचं फिटमेंटच होत नाही. अजून एक मी विचारतो की नाईस टू हॅव आहे का मस्ट हॅव आहे, म्हणजे ठीक आहे असलं तरी चालेल. तर हिंदी पिक्चर मध्ये रोटी कपडा मकान आपल्याला सांगितलं की मस्ट हॅव आहे, त्यामुळे आपण फूडचं बोलत असल्यामुळे आपण ऑलरेडी मस्ट हॅव मध्ये आहोत. पण त्यातले पण काही गोष्टी आहेत की जे अतिशय मस्ट हॅव आहे आणि काही असेल की नाईस टू हॅव आहे, ठीक आहे बाबा असलं तर चालेल, ते शोधणं गरजेचं आहे. मग मी तुम्हाला बॅरियरचं उदाहरण दिलं की बॅरियर्स असणं गरजेचं आहे, बॅरियर टू एंटर ह्या काही गोष्टी गरजेच्या आहेत. मग राईट स्किल सेट, अवेलेबिलिटी ऑफ रॉ मटेरियल. आज रॉ मटेरियलचं मी उदाहरण देतो की फूडमध्ये खास करून रॉ मटेरियल हे रिजनल आणि सीझनल दोन्ही असतं. आंबा घेतला तो रिजनल आणि सीझनल आहे. आज महाराष्ट्रात कोकणात होतोय किंवा साऊथ मध्ये होतोय, ठराविक महिन्यातच होतोय, त्यामुळे हे समजणं गरजेचं आहे. डिमांड पण सीझनल असतो. हॉटेलला 7 दिवस रेस्टॉरंटला सेम डिमांड नसतो किंवा बेव्हरेजेसला 12 महिने सेम नसतं की म्हणजे आपण पॅकेज ड्रिंकिंग वॉटर म्हणूया की. त्यामुळे हे छोट्या छोट्या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत आणि बऱ्याचदा म्हणून मी हाही ऍडवाइस देतो की जोपर्यंत तुम्ही 365 दिवस धंदा करत नाहीत तोपर्यंत तुम्हाला त्यातले सगळे छोटे छोटे नुआन्सेस हे समजत नाही. आणि हे स्विमिंग केल्यासारखं आहे की बाहेर बसून आम्ही तुम्हाला कितीही सांगू शकतो की हात असे मारा पाय असे मारा, पण जोपर्यंत तुम्ही स्वतः पाण्यात उतरून स्विमिंग करत नाही तोपर्यंत तुम्ही ते शिकू शकत नाही. त्यामुळे हाच ह्या एंटरप्रेन्योरशिप किंवा स्टार्टअपचा पण